प्रश्न काय, साधक अभिसंधान उपपत्तीचा जनक कोण आहे? बघा, साधक अभिसंधान उपपत्ती जी आहे तर या उपपत्तीचा जनक कोण आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन बघा, थॉर्नडाईक, 2 पॅव्हलॉन, 3 आहे स्किनर आणि 4 आहे कोहलर. तर विद्यार्थी मित्रो, साधक अभिसंधान, ओके, याला इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग असे म्हणतात. तर साधक अभिसंधान उपपत्तीचा जनक कोण आहे? तर तो आहे विद्यार्थी मित्रो स्किनर. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 स्किनर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, स्किनर काय, साधक अभिसंधान उपपत्ती याची आहे. आणि स्किनर याने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता आणि पक्षावर प्रयोग केला होता? ते म्हणजे कबुतरावरती त्याने प्रयोग केला होता. ओके, स्किनरने काय तर कबुतरावरती प्रयोग केला होता. ओके, थॉर्नडाईक याने मांजरीवरती प्रयोग केला होता. थॉर्नडाईकची काय, मांजर. पॅव्हलॉन जो होता, पॅव्हलॉन याने कुत्र्यावर प्रयोग केला होता. ओके, पॅव्हलॉन कशावर, तर कुत्र्यावरती प्रयोग जो आहे पॅव्हलॉनने केला होता. आणि कोहलर याने माकडावरती प्रयोग केला होता. विद्यार्थी मित्र, कोहलर जो होता याने कशावरती, तर माकड जे होतं माकडावरती प्रयोग केला होता. चिंपाजी माकड होतं. त्या माकडाचं नाव देखील होतं, ते नाव देखील तुम्हाला सांगतो. तर सुलतान नावाच्या माकडावरती कोहलरने प्रयोग केला होता. ओके, आपल्याला काय विचारलेलं आहे, साधक अभिसंधान, तर ते कोणाचा विद्यार्थी मित्र या ठिकाणी स्किनरची आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी याचा आता सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊ. बघा, साधक अभिसंधान उपपत्ती ही काय, तर विशिष्ट उद्दिष्ट पूर्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधनीभूत होते तेव्हा त्यास साधक अभिसंधान असे म्हणतात. बघा, स्किनरचं पूर्ण नाव काय होतं, तर स्किनरचं पूर्ण नाव होतं विद्यार्थी मित्र बुर्रास फ्रेडरिक स्किनर. ओके, काय होतं, बुर्रास फ्रेडरिक स्किनर असं स्किनरचं पूर्ण नाव त्या ठिकाणी होतं. कोण्या देशाचा होता हा मानसशास्त्रज्ञ, तर हा अमेरिका या देशाचा मानसशास्त्रज्ञ होता. स्किनर हा अमेरिका या देशाचा मानसशास्त्रज्ञ होता. आणि त्याने प्रयोग जो आहे हा कबुतरावरती केला होता. ओके, कबूतर या पक्षावरती त्याने प्रयोग केला होता. आता यामध्ये काय केलं होतं त्यानं, तर स्किनर बॉक्स म्हणून प्रसिद्ध आहे. ओके, बघा, एक बॉक्स तयार केला होता विद्यार्थी मित्र. त्या ठिकाणी त्याने ओके, बघा, एका बॉक्स मध्ये काय केलं होतं त्याने, जे आहे कबूतर पॅक करून ठेवले होते. ओके, स्किनर बॉक्स म्हणून प्रसिद्ध आहे ते. त्यामध्ये काय, तर एका बॉक्समध्ये कबूतर टाकले आणि त्या ठिकाणी दाणे खाण्यासाठी काय केलं, त्या बॉक्समध्ये 2 एक प्रकारचे गोल असे केले होते, एक काळा आणि एक पांढरा. ओके, 2 ठिपके केले होते. जर काळ्यावर गोल मारलं तर त्या ठिकाणी काय, त्या ठिकाणी दाणे मिळायचे त्याला, आणि पांढरं मारलं तर मिळायचे नाही. ओके, बघा, मग सुरुवातीला कबूतर काय अनैतिक हालचाली करू लागला. त्यामुळे काय खूप साऱ्या हालचाली त्या ठिकाणी तो करत होता, विचित्र हालचाली. बघा, प्रत्येक ठिकाणी तो चोच मारून बघत होता. त्यावेळेस त्याला काय तर दाणे मिळाले नाही. मात्र तो चोच मारता मारता काय चोच ती काळ्याच्यावरती पडली आणि त्या ठिकाणी त्याला दाणे मिळायला लागली. मग पुढे चालून काय झालं, तर त्याच्या ज्या इतर हालचाली होत्या, ओके, बघा, अनैच्छिक किंवा एक्स्ट्राच्या ज्या हालचाली व्हायच्या त्या ठिकाणी बंद झाल्या. तो काय करायचा, त्याला भूक लागली, तो डायरेक्ट तो काळ्या ठिपक्यावरती चोच मारायचा आणि अन्न घेऊन आपली भूक मिटवायचा. ओके, तर बघा, या प्रकारचं काय होतं विद्यार्थी मित्र, हा प्रयोग आहे, म्हणजे क्रिया काय त्या ठिकाणी साधनीभूत झाली होती. असा साधक अभिसंधान उपपत्ती आहे स्किनरची. ओके, चला विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय विद्यार्थी मित्र, पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा. ओके, बघा, हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्र. या ठिकाणी पहा, पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा खालीलपैकी कोणी सुरू केली? IMP असा हा प्रश्न आहे. ओके, बघा, पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली? ऑप्शन बघा, एरिस्टॉटल, मॅकडुगल, विल्यम वुंड आणि कोहलर. तर पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा विद्यार्थी मित्र ही विल्यम वुंड यांनी सुरू केली होती. ओके, बघा, जर्मनी या ठिकाणी, जर्मनीमधील लाइप्झिग, कुठे, जर्मनीमधील लाइप्झिग या ठिकाणी जी आहे पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली होती? तर विल्यम वुंड या मानसशास्त्रज्ञाने सुरू केली होती. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, पहा, याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा, पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा लाइप्झिग येथे जी आहे 1879 मध्ये सुरू करण्यात आली आणि ही जगातील पहिली अधिकृत मानसशास्त्रीय प्रयोगशाळा होती. ओके, ही जगातील काय होती, तर पहिली अधिकृत मानसशास्त्रीय प्रयोगशाळा होती. आणि काय, तर ही एक स्वतंत्र विज्ञान म्हणून सुरुवात झाली. आणि यामध्ये ही शाळा सुरू करण्यामध्ये याचा एक सहकारी होता शिक्षक, तो कोण होता, तर टिचनेर. ओके, बघा, विल्यम वुंड याचा सहकारी कोण होता, तर टिचनेर हा होता. हे देखील लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र, आपल्याला यावरती देखील प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय
परिपक्वतामध्ये जुळ्या मुलांवर, ओके, परिपक्वतेमध्ये काय, जुळ्या मुलांवर रिकामी जागा यांनी प्रयोग केले. ओके, बघा जी जुळी मुळे आहेत परिपक्वता यामध्ये जुळ्या मुलांवरती प्रयोग कोणी केले होते? ऑप्शन बघा या ठिकाणी, डॉक्टर गॅरेट, वॅटसन, डॉक्टर गिझेल आणि प्लेटो. ओके, तर परिपक्वते संदर्भात विद्यार्थी मित्र संशोधन जुळ्या मुलांवरती कोणी केलं तर डॉक्टर गिझेल यांनी केलं होतं. ऑप्शन नंबर 3 डॉक्टर गिझेल हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, आता परिपक्वता म्हणजे नेमकं काय? बघा, एखादी गोष्ट आपल्याला शिकण्याकरता आपण परिपूर्ण असलो पाहिजे. आपला बौद्धिक विकास त्या ठिकाणी जर पूर्ण झाला तर आपण ती गोष्ट सहज शिकू शकतो, असं त्यामध्ये आहे. बघा, ज्याने 2 जुळी मुले घेतली त्यामध्ये काय तर एकाची जो बौद्धिक विकास आहे तो पूर्ण झालेला असतो, ओके, आणि एकाचा कमी असतो. तर एकाला काय 4 पायऱ्या चढायला काही मिनिटेच लागायची, तर दुसऱ्याला 4 पायऱ्या चढायसाठी खूप वेळ लागायचा, काही तास लागायचे त्याला. तर ही जी हा जो तफावत होती ही कशामुळे होती? ही परिपक्वतेच्या अभावामुळे होती, आणि हे त्यांनी 2 जुळ्या मुलांवरती प्रयोग करून सिद्ध केले. मग आता विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये याचा उपयोग कशा पद्धतीने होतो तर पहा, याचं आपण स्पष्टीकरण समजून घेऊ विद्यार्थी मित्र. काय आहे? अध्ययन प्रक्रियेत एखादी गोष्ट महत्वाची आणि म्हणजेच काय, ती म्हणजे परिपक्वता. आता बघा, परिपक्वतेमध्ये काय येते? शारीरिक आणि मानसिक परिपक्वता येते. ओके, शारीरिक आणि मानसिक परिपक्वतेनंतर थोड्या कालावधीत चांगले अध्ययन होऊ शकते. बघा, शारीरिक आणि मानसिक परिपक्वता थोड्याच कालावधीमध्ये काय अध्ययन खूप चांगलं होऊ शकतं, असं जे आहे आर्नॉल्ड गिझेल यांनी काय तर जुळ्या मुलांवरती प्रयोग केला. ओके, पहा आता काय सांगलं याने यामध्ये. ओके, बघा हे खूप महत्वाचं आहे. बघा, अमूर्त कल्पना व्यवस्थितपणे समजण्यासाठी, ज्या अमूर्त कल्पना आहेत ओके आपल्याला व्यवस्थितपणे समजून घ्यायचे असेल तर त्याकरता आपली बौद्धिक जी परिपक्वता आहे म्हणजेच काय तर मानसिक पक्वता ही आवश्यक असते. अमूर्त कल्पना म्हणजे काय? ज्या बुद्धिमत्ते संबंधीच क्रिया आहेत त्या येतात यामध्ये. ओके, चला, आणि यामध्ये बघा मग बीजगणित असो, तर्कशास्त्र यासारखे विषय विशिष्ट मानसिक पक्वते प्राप्त झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना शिकवावेत. ओके, विशिष्ट मानसिक क्रिया जी आहे पक्वता ही प्राप्त झाल्यानंतरच त्या ठिकाणी विद्यार्थ्याला जे आहे शिकवावं लागते. ओके, बघा, आपण पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्याला किंवा दुसऱ्या वर्गाच्या विद्यार्थ्याला बीजगणितातील जे थेरम आहेत किंवा पायथागोरसचे जे प्रमेय आहेत हे आपण शिकवतो का? नाही. एक विशिष्ट प्रकारची मानसिक परिपक्वता प्राप्त झाल्याच्या नंतरच ते घटक जे असतात विद्यार्थ्याला शिकवावे लागतात. ओके, हे यामध्ये येतं. आणि बघा, अजून जर बघतो म्हटलं तर यामध्ये समजून घेऊ विद्यार्थी मित्र. बघा, 2 वर्ष वयाच्या मुलांना श्रवण आणि भाषण कौशल्य लवकर आत्मसात होतं. बघा, 2 वर्षाचे मुलं असेल तर त्याला श्रवण कौशल्य, भाषण कौशल्य म्हणजे ऐकणे आणि बोलणे हे त्याला लवकर आत्मसात होतं. मात्र लेखन आत्मसात होणार का? नाही. लेखन आत्मसात होण्याकरता त्याला काय तर शारीरिक पक्वतेचा अभाव असतो. ते शारीरिक पक्वता झाल्याच्या नंतरच तो लेखन कौशल्य अवगत करू शकेल. म्हणजेच काय तर शारीरिक पक्वतेच्या अभावामुळे लेखन कौशल्य जे आहे ओके हे आत्मसात होणार नाही. शारीरिक पक्वता जर नसेल शारीरिक पक्वता ओके त्यामुळे काय तो लेखन कौशल्य आत्मसात करू शकणार नाही विद्यार्थी मित्र. ओके, चला विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचे स्पष्टीकरण जर तुम्हाला समजलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, बघा, टीईटी 2026 करता अत्यंत महत्त्वपूर्ण सेशन्स आपण आपल्या या चॅनलवरती घेत असतो. दररोज व्हिडिओ होत असतो विद्यार्थी मित्र. कोणताही व्हिडिओ मिस व्हावा नाही म्हणून काय करायचं आहे, सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही पीडीएफ डाउनलोड करायची तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न बघा. अध्ययन म्हणजे नव्या परिस्थितीत ओके अध्ययन म्हणजे काय? नव्या परिस्थितीत प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. ओके, अध्ययन म्हणजे काय तर नव्या परिस्थितीमध्ये प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. अशी अध्ययनाची व्याख्या ही खालीलपैकी कोणाची आहे? ओके, बघा, कोणत्या मानसशास्त्रज्ञाची अध्ययनासंबंधी ही व्याख्या आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. बघा, गॅरेट, मन, स्किनर की कोहलर. तर अध्ययन म्हणजे अशी कृती जी नव्या परिस्थितीमध्ये प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. ही अध्ययनाची व्याख्या विद्यार्थी मित्र गॅरेट या मानसशास्त्रज्ञाची आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 गॅरेट हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला, यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्र. आतापर्यंत टीईटी मध्ये 3 ते 4 वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. ओके, बघा, या ठिकाणी काय आहे प्रश्न? उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण ही संकल्पना रिकामी जागा यांनी मांडली. ओके, बघा, उद्दिष्टांचे काय श्रेणीबद्ध वर्गीकरण ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? बघा, रॉबर्ट वॉल, एरिक्सन, डॉक्टर ब्लूम आणि डॉक्टर कामत. तर विद्यार्थी मित्र, उद्दिष्टांची जी श्रेणीबद्ध वर्गीकरण आहे ओके हे कोणी मांडलेलं आहे ही संकल्पना? तर ही संकल्पना डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेली आहे. कोणी?
डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेली आहे. ऑप्शन नंबर 3 डॉक्टर ब्लूम हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. डॉक्टर कामत याचे काय हे शाब्दिक कसोट्या. डॉक्टर कामत काय विद्यार्थी मित्र कशासाठी प्रसिद्ध आहे तर शाब्दिक कसोट्या करता काय डॉक्टर कामत प्रसिद्ध आहेत. ओके. चला, एरिक्सन वाढ व विकास. ओके. एरिक्सन संकल्पना काय ते वाढ व विकासासंदर्भात संशोधन जे आहे ते एरिक्सनचं आहे विद्यार्थी मित्र. पहा या ठिकाणी आता उद्दिष्टांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण कशा पद्धतीचं आहे. ओके. हे बघा या ठिकाणी किती 3 टप्प्यामध्ये ओके किती भागात एकूण 3 भागात जे आहे उद्दिष्टांचं वर्गीकरण हे करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्र 3 भागामध्ये. मग आता बघा यामध्ये ही संकल्पना डॉक्टर ब्लूम यांनी मांडली. मग यामध्ये त्यांनी काय पहिलं जे आहे ते आहे बोधात्मक, दुसरं आहे भावनात्मक आणि तिसरं आहे क्रियात्मक अशा पद्धतीचं जे वर्गीकरण आहे उद्दिष्टांचं ते डॉक्टर ब्लूम यांनी केलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत. ओके. बुद्धिमत्तेचा कोणता द्विघटक सिद्धांत कोणी मांडला. बघा बुद्धिमत्तेसंबंधी महत्वपूर्ण सिद्धांत जे आहेत मांडण्यात आले आहेत विविध मानसशास्त्रज्ञांद्वारे. तर त्यापैकी द्विघटक सिद्धांत हा कोणी मांडलेला आहे. थॉर्नडाईक, थर्स्टन, स्पियरमन आणि कोपका कोहलर. ओके. तर विद्यार्थी मित्र द्विघटक सिद्धांत कोणी मांडला आहे तर हा स्पियरमन यांनी मांडलेला आहे. कोणी मांडलेला आहे स्पियरमन या मानसशास्त्रज्ञांनी हा मांडलेला आहे. ओके. स्पियरमन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. बघा बुद्धिमत्तेचा काय तर द्विघटक सिद्धांत कोणाचा आहे यांनी सांगितलेला आहे. ओके. थर्स्टन यांनी अनेक घटक सांगितले आहेत. ओके. यांनी काय अनेक घटक सिद्धांत सांगितलेला आहे. थर्स्टनचा आहे सिद्धांत बुद्धिमत्ते संबंधीच मात्र कोणता आहे त्याचा अनेक घटक आहे. थॉर्नडाईकचा कोणता आहे विद्यार्थी मित्र थॉर्नडाईकचा जो सिद्धांत येतो तो आहे बहुघटक सिद्धांत. ओके. थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेचा कोणता सिद्धांत सांगितलेला आहे तर बहुघटक. थॉर्नडाईकचा बुद्धिमत्ते संबंधी आहे बहुघटक सिद्धांत. ओके. कोपका कोहलर याचा उपपत्ती आहे ती म्हणजे समष्टीवादी उपपत्ती किंवा मर्मदृष्टी दृष्टिकोनाची उपपत्ती जी आहे ती याची कोहलरची आहे. आपला प्रश्न काय होता बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत याचं उत्तर काय असणार आहे स्पियरमन. ओके. चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पहा तत्पूर्वी याचं अजून डिटेलमध्ये स्पष्टीकरण पहा. बुद्धिमत्तेचा सिद्धांत जो आहे हा द्विघटक जो आहे स्पियरमन यांनी मांडला. ओके. यामध्ये आणि बुद्धिमत्तेचे 2 घटक सांगितले. एक म्हणजे सामान्य घटक आणि दुसरा म्हणजे विशिष्ट घटक. ओके. पहा आता यामध्ये विद्यार्थी मित्र या पद्धतीने जे आहे हे वर्गीकरण आहे. यामध्ये GL ओके बघा S1 आणि S2 या आकृतीद्वारे आपल्याला काय ही आकृती यामध्ये द्विघटक सिद्धांताची आहे. बघा परीक्षेमध्ये आपल्याला आकृती विचारली आणि ही कोणत्या घटकासंबंधी असा जरी प्रश्न आला तर समजा उद्या द्विघटक सिद्धांत संबंधी ही आहे. ओके. चला विद्यार्थी मित्र तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओचं जर स्पष्टीकरण आवडत असेल व्हिडिओ आवडत असेल सर्वांनी व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे विद्यार्थी मित्र. आणि सर्वांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्र काय आहे. गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे एकूण किती घटक सांगितले. बघा गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे एकूण किती घटक सांगितले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा 100, 110, 120 आणि 130. तर विद्यार्थी मित्र गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे एकूण 120 घटक सांगितलेले आहेत. किती एकूण 120 घटक. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 120 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. किती आहे 120 घटक जे आहे ते सांगण्यात आलेली आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मानसिक वयाचा शोध. ओके. बघा हा प्रश्न विद्यार्थी मित्र हा प्रश्न मी तुम्हाला IMP म्हणून नोट डाऊन करून देतो कारण की आतापर्यंत यावरती परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. ओके. 4 ते 5 वेळा मानसिक वयाच्या संकल्पनेवरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आहे. शोध कोणी लावला, मानसिक वयासंबंधी कोणते उपकरण वापरले असे प्रश्न आहेत. बघा मग मानसिक वयाचा शोध कोणत्या मानसशास्त्रज्ञाने लावला. टिचनेर, पॅव्हलॉन, अल्फ्रेड बिने आणि गिलफोर्ड. विद्यार्थी मित्र मानसिक वयाचा शोध जो आहे हा अल्फ्रेड बिने या मानसशास्त्रज्ञाने लावला. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 अल्फ्रेड बिने हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके. अल्फ्रेड बिने यांनी काय मानसिक वयाचा शोध लावलेला आहे. अल्फ्रेड बिने म्हटलं तर लक्षात द्या मानसिक वय ही संकल्पना जी आहे कोणाची आहे अल्फ्रेड बिने यांची आहे. ओके. बघा अल्फ्रेड बिने यांनी काय बुद्धिमत्तेसाठी एक पट्टी तयार केली होती विद्यार्थी मित्र. बघा बुद्धिमत्ता क्षेत्रात जे आहे बिने यांनी केलेले सर्वात मोठे कार्य
म्हणजे काय तर मानसिक वयाचा शोध होय. ओके, मानसिक वयाचा शोध हे त्याचे सर्वात मोठे कार्य होय त्यामध्ये. मग बघा बिने यांनी तयार केलेल्या काय बुद्धिमापन परिणाम श्रेणी. ओके, बघा बिनेची काय बुद्धिमापन परिमाण श्रेणी याच्या मदतीने मानसिक वय म्हणजेच काय मेंटल हेल्थ शोधून काढता येते आणि जन्मतारखेवरून आपल्याला शारीरिक वय देखील मिळते. तर बघा मानसिक वय आणि शारीरिक वय या दोन्ही वयांच्या मदतीने विद्यार्थी मित्र बुद्ध्यांक काढला जात असतो. ओके, मानसिक वय आणि शारीरिक वय यांच्या काय एका सूत्रामध्ये टाकून जो आहे बुद्ध्यांक हा काढला जात असतो. मग ते सूत्र कोणतं बघा, बुद्ध्यांक काढण्याचं सूत्र देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे. IMP पॉइंट आहे विद्यार्थी मित्र, सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचं आहे. काय सूत्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. तर पहा बुद्ध्यांक काढण्याचं सूत्र काय विद्यार्थी मित्र, तर बुद्ध्यांक बरोबर काय मानसिक वय भागिले शारीरिक वय. ओके, मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिला 100. ओके, गुणिला काय 100 आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा. तर हे आहे बुद्धिमत्ता काढण्याचं सूत्र म्हणजेच बुद्ध्यांक काढण्याचं सूत्र. ओके, बुद्धिमत्ता किती आहे बुद्ध्यांक किती आहे हे काढण्याचं आहे सूत्र. हे IMP आहे, नोट डाऊन करून घ्या. यावरती आपल्याला कधी कधी मानसिक वय देतात, शारीरिक वय देतात आणि आपल्याला त्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता किती आहे, ओके, बुद्ध्यांक किती आहे ते काढायला लावतात. ओके, चला विद्यार्थी मित्र बघा याच टाईपचे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये असतात आणि तुमचं सर्व कष्ट त्या ठिकाणी अभ्यास व्हावा या दृष्टिकोनातून आपल्या चॅनलवरती TET 2026 म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2026 नावाचा कोर्स त्या ठिकाणी अपडेट करण्यात आलेला आहे. ओके, चॅनलवरती व्हिजिट करायचं आहे. चॅनलवरती जाऊन विद्यार्थी मित्र व्हिडिओच्या बाजूला कोर्सचं ऑप्शन असते, कोर्समध्ये जाऊन त्यामध्ये जवळपास 30 व्हिडिओ आहेत. तर ते सर्व व्हिडिओ देखील तुम्ही बघून घ्यायची आहेत, ज्यामध्ये यापूर्वी मानसशास्त्राचे खूप सारे व्हिडिओज हे अपलोड करण्यात आलेली आहेत विद्यार्थी मित्र. आणि व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी एक वेळ व्हिडिओला लाईक करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, समष्टीवादी उपपत्ती. ओके, समष्टीवादी उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली. ओके पहा, आता विद्यार्थी मित्र समष्टीवादी उपपत्ती विचारलेली आहे. आता एक गोष्ट या ठिकाणी समजून घेऊया, जी समष्टीवादी उपपत्ती आहे या उपपत्तीला अजून देखील काही नावे आहेत. ओके बघा, एक म्हणजे समाकारवादी, समष्टीवादी उपपत्तीलाच समाकारवादी उपपत्ती देखील म्हणतात. अजून दुसरं नाव आहे ते म्हणजे मर्मदृष्टी उपपत्ती. ओके, काय म्हणतात तर मर्मदृष्टी देखील म्हणतात. मग बघा या ठिकाणी हे दोन्ही नावं जी आहेत ही एकाच उपपत्तीची आहेत. ओके, समाकारवादी, मर्मदृष्टी आणि समष्टीवादी ही एकाच उपपत्तीची आहेत. मग आता सांगा या उपपत्तीचा जनक कोण आहे, ही कोणी मांडलेली आहे, थॉर्नडाईक, पॅव्लॉन, स्किनर की कोहलर. तर विद्यार्थी मित्र आता आपल्या सर्वांना माहिती आहे मर्मदृष्टी दृष्टिकोनातून आपण लक्षात ठेवतो कोहलर. मग समष्टीवादी देखील कोणाची आहे तर ही देखील कोहलरचीच आहे. ऑप्शन नंबर 4 कोहलर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके बघा या ठिकाणी स्किनरचं आपण बघितलं होतं, काय होतं अभिजात अभिसंधान. ओके, थॉर्नडाईक, पॅव्लॉन यात देखील आहे साधक अभिसंधान, स्किनरचं आहे साधक अभिसंधान, सॉरी साधक अभिसंधान. ओके बघा पॅव्लॉन अभिजात अभिसंधान, पॅव्लॉनची कोणती आहे तर अभिजात अभिसंधान ही पॅव्लॉनची उपपत्ती आहे विद्यार्थी मित्र. ओके चला याचं आपण स्पष्टीकरण समजून घेऊ. आता बघा समष्टीवादी काय काय नाव आहेत बघा या उपपत्तीची लक्षात असू द्या. समष्टीवादी म्हटलं, मर्मदृष्टी म्हणलं किंवा समाकारवादी म्हटलं तर या तीनही उपपत्त्या एकच आहेत. ज्या कोणी मांडलेल्या आहेत, ज्या कोहलर या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेल्या आहेत. कोणी कोहलर या मानसशास्त्रज्ञांनी या मांडलेल्या आहेत. आणि कोणावरती प्रयोग केला होता तर सुलतान नावाच्या माकडावरती कोहलरने प्रयोग केला होता. ओके, सुलतान नावाच्या माकडावरती या ठिकाणी प्रयोग केला होता. आता ही उपपत्ती काय सांगते तर बघा समस्या सोडवताना अचानक एकदम मार्ग उपाय सुचतो, त्या ठिकाणी रस्ता मिळतो आपल्याला. ओके, त्यावरील उपाय सापडतो त्याला मर्मदृष्टी असे म्हणतात. ओके पहा आता हा प्रयोग मी तुम्हाला थोडक्यात सांगतो विद्यार्थी मित्र. बघा कोहलर याने सुलतान नावाच्या माकडावर जो प्रयोग केला होता त्यामध्ये काय होतं, त्याने एका केजमध्ये म्हणजे एका पिंजऱ्यामध्ये जे आहे मोठ्या पिंजऱ्यामध्ये काय तर या माकडाला कैद केलं. ओके, आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्र एकदम वरच्या भागातनी काय केलं होतं त्यांनी केळी लटकवली. ओके, तर पहा आता ही केळी काढण्याकरता त्या ठिकाणी त्या पिंजऱ्यामध्ये काही वस्तू होत्या, जसं की छडी. काय होती, एक छडी होती. तर विद्यार्थी मित्र सुरुवातीला काय केलं त्याने काही अंतरावरती काय केलं ते केळीचा जो घोस होता तो लटकवला.
माकडाने काय केलं, इकडे तिकडे बघितलं, तो हालचाल करतो, उडी मारून तिथपर्यंत तो पोहोचू शकत नव्हता. मग त्याने आजूबाजूला बघितलं, छडी दिसली, त्याने छडी घेतली आणि तो घोस पाडला आणि ते केळी खाऊन घेतली. मग परत केळी थोडीशी वर नेली. आता छडी घेतली, एक छडी घेऊन तो मारायचा प्रयत्न करतो, तरी देखील तो काय ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मग त्याच्या लक्षात येतं की अजून एक छडी आहे आणि ती विशिष्ट पद्धतीने जोडली तर त्याची लंबी छडी तयार होते आणि त्यानंतर तो परत जो आहे केळी मिळवतो, केळी प्राप्त करतो. आणि त्यानंतर अजून थोडं वर तो केळीचा जो घोष आहे तो अजून वर घेतला जातो. मग आता काय होते, दोन्ही छड्या जोडल्या तरी देखील तिथपर्यंत ती छडी पोहोचणार नाही. ओके, या पद्धतीनं. मग त्या ठिकाणी एक छोटासा टेबल असतो. माकड काय करतं, हा सुलतान नावाचा माकड काय करतो, तो टेबल घेतो, त्याच्यावरती उभा राहतो आणि तिथून त्या छडीने तो पाडतो, तरी देखील मिळवतो. मग बघा, याला काय म्हणतात, मर्मदृष्टी. आजूबाजूची परिस्थिती जाणून घेऊन त्यावरती उपाय शोधणे, हेच या मागचं योग्य असं संशोधन आहे. हा त्याचा हेतू आहे. मग मर्मदृष्टी समष्टीवादी समाकारवादी उत्पत्ती कोणाची आहे, तर कोहलर याची आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना? विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी पहा कशा पद्धतीने आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नाची ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे विद्यार्थी मित्र तुम्ही. ओके, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, अध्यापन प्रतिमानाचे जनक. ओके, बघा अध्यापनाची जी प्रतिमाने आहेत तर अध्यापन प्रतिमानाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते. ओके, ऑप्शन बघूया. जेरॉन ब्रुनर, 2 आहे अरिस्टॉटल, 3 डॉक्टर ब्लूम आणि 4 आहे कोहलर. तर अध्यापन प्रतिमानाचे जनक म्हणून कोणास ओळखतात, तर अध्यापन प्रतिमानाचे जनक म्हणून जेरॉन ब्रुनर यांना ओळखतात. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जेरॉन ब्रुनर यांच्यासोबत अजून एक जण होते, ते म्हणजे विद्यार्थी मित्रो मार्शविल. ओके, बघा हे देखील जनक आहेत. आपल्याला पर्यायामध्ये कधी कधी एकच येतात दोघांपैकी किंवा दोन्ही येऊ शकतात. ओके, मग अध्यापन प्रतिमानाचे जनक कोण कोण आहेत, जेरॉन ब्रुनर आणि मार्शविल हे दोघेही अध्यापन प्रतिमानाची जनक आहेत. ओके, बघा या ठिकाणी टीचिंग मॉडेल्स म्हणतात ज्याला, म्हणजेच काय आता या ठिकाणी आपण स्पष्टीकरणामध्ये समजून घेऊ. बघा, जनक ब्रूस जॉइस आणि मार्शविल हे आहेत. अध्यापनाची प्रतिमाने म्हणजे एक प्रकारचे काय नियोजन आहे. ओके, एक प्रकारचं काय आहे, नियोजन आहे, एक प्रकारचा नमुना आहे. म्हणजे वर्गाचं अध्यापन कशा पद्धतीने करायचं, किती करायचं, याचं सर्व जो आहे मूल्यमापन त्या ठिकाणी करता येते. बघा, हा काय एक नियोजन आहे किंवा नमुना आहे. या प्रतिमानामुळे काय अभ्यासक्रमाची रचना करता येते, वर्गातील अध्यापनाची दिशाही त्या ठिकाणी देता येते. ओके, अध्यापन प्रतिमानाचा हा फायदा आहे. आता अध्यापनाची एकूण किती प्रतिमाने आहेत, तर एकूण 22 प्रतिमाने आहेत. ओके, अध्यापनाची एकूण किती प्रतिमाने आहेत, तर एकूण 22 प्रतिमाने अध्यापनाची आहेत. हे देखील लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्र, आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न बघा काय, आधी हा प्रश्न टीईटी मध्ये आलेला आहे विद्यार्थी मित्र. ओके, टीईटी मधील हा प्रश्न आहे 2014च्या. ओके, पहा, समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवाचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येते, यालाच रिकामी जागा असे म्हणतात. बघा, उद्दीपक समोर नाही, उद्दीपक समोर नाही म्हणजे काय, वस्तू व्यक्ती समोर नाही, मात्र पूर्वी जे काही आपल्या डोक्यात अनुभव आहेत, पूर्वी घेतलेले जे अनुभव आहेत त्या अनुभवाचे आपल्या मनातल्या मनात पुनरुज्जीवन तयार करता येते आणि आपल्या डोळ्यासमोर ती वस्तू तयार होते. याला काय म्हणतात, प्रेरणा, संवेदना, अवबोध की प्रतिमा. तर विद्यार्थी मित्र याला काय म्हणतात, तर याला प्रतिमा असे म्हणतात. काय म्हणतात रे, प्रतिमा असे म्हणतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 प्रतिमा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा आता विद्यार्थी मित्र काही नाही. बघा, महाभारत चालू आहे. महाभारतामध्ये आपण नुसतं रथाचा विचार जर केला, रथ जरी म्हटलं तर आपल्याला त्याचं चाक दिसतं, घोडा दिसतो समोर बसलेलं, हे आपल्या डोक्यात नाही येऊन जातं. कसं काय येतं, आपल्या मनात ही पूर्वीचे जे आहेत त्या ठिकाणी आपण जे काही बघितलं त्याची काय होतं, पुनरुज्जीवन कल्पना होत असतात. ओके, पहा आता प्रतिमांचे प्रकार कोणकोणते आहेत. बघा, तर ज्ञानेंद्रियांच्या अनुभवावरून हे प्रकार पडतात. यामध्ये काय, एक म्हणजे दृक प्रतिमा. ओके, कोणती प्रतिमा रे, तर दृक प्रतिमा. आता दृक प्रतिमा म्हणजे काय, दृक म्हणजे आपल्या डोळ्याने आपल्याला पाहता येते अशी प्रतिमा, ती झाली दृक प्रतिमा. दुसरी म्हणजे श्राव्य प्रतिमा, श्राव्य म्हणजे फक्त ऐकतो आपण अशा स्वरूपाची. गंध प्रतिमा, वासाने एखादी घटक ओळखतो, गंध प्रतिमा. ओके, बघा आपल्याला
डोळे बंद केले आणि जर आपल्याला समोशाचा वगैरे असा काही वास आता आपण ओळखतो त्या ठिकाणी कोणता येतो. त्यानंतर रसप्रतिमा, स्पर्श प्रतिमा, गती प्रतिमा आणि औष्णिक प्रतिमा असे विविध प्रतिमेचे प्रकार त्या ठिकाणी पडतात विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न देखील खूप महत्वपूर्ण आहे. हा देखील विद्यार्थी मित्र टीईटी मध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. ओके, बघा टीईटी 2013 ची जी पहिली टीईटी होती, त्यानंतर 2017 ची जी होती, ओके, त्यानंतर 2024 ची जी टीईटी होती, या 3 टीईटी मध्ये आपल्याला हा प्रश्न दिसलेला आहे. गरजांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण कोणी केले? ओके, गरजांचे काय श्रेणीबद्ध वर्गीकरण कोणी केले? थॉर्नडाईक, मॉस्लो, जड यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र गरजांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण हे मॉस्लो या मानसशास्त्रज्ञाने केले. ओके, ऑप्शन नंबर 2 मॉस्लो हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. मॉस्लोचं पूर्ण नाव काय? अब्राहम मॉस्लो. ओके, अब्राहम मॉस्लो यांनी हे केलेलं आहे. आता बघा कशा पद्धतीचं वर्गीकरण केलं हे देखील बघूया. बघा गरजाचं वर्गीकरण करताना अब्राहम मॉस्लो यांनी काही घटक समजून घेतले. बघा यामध्ये त्यांनी अशी मनोऱ्याची रचना केली. ओके, अशा पद्धतीची मनोऱ्याची रचना त्या ठिकाणी त्यांनी केली आणि यामध्ये त्यांनी सर्वात खालच्या स्तरावरती काय ठेवलं तर शारीरिक गरज ठेवली. ओके, त्यानंतर त्याच्यावरती काय सुरक्षितता, त्यानंतर सहवास व प्रेम, त्यानंतर प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठे काय सर्वात वरच्या ठिकाणी काय ठेवलं? ओके, मनोऱ्यामध्ये सर्वात वर काय आहे? ओके, मनोऱ्यात सर्वात वर ठेवलं ते म्हणजे आत्मप्रचिती. सर्वात वरती काय ठेवलं आहे अब्राहम मॉस्लोजी यांनी? आत्मप्रचिती ही सर्वात वर ठेवली आहे आणि सर्वात खाली काय आहे तर शारीरिक गरज. हे देखील लक्षात द्या विद्यार्थी मित्र, परीक्षेमध्ये यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. ओके, चला विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्र. पहा, पृच्छा प्रशिक्षण प्रतिमानाचे जनक कोण आहेत? ओके, बघा अध्यापनाची जी प्रतिमाने आहेत या टॉपिक मधला हा प्रश्न आहे. तर पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान जे आहे तर या पृच्छा प्रशिक्षण प्रतिमानाचे जनक कोण आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर कोण आहेत विद्यार्थी मित्र? बघा रिचर्ड सचमन, हिल्डा टाबा, जेरॉन ब्रुनर आणि जीन पियाजे. तर विद्यार्थी मित्र आपल्याला विचारलेला आहे पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान, तर याचे जनक आहेत रिचर्ड सचमन. ऑप्शन नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, रिचर्ड सचमन यांचं कोणतं आहे पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान हे आहे. आता विद्यार्थी मित्र हा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्या. IMP आहे. ओके, IMP आहे आणि 100% टीईटी पेपर 1 किंवा पेपर 2 मध्ये यावरती आपल्याला प्रश्न बघायला मिळेल म्हणजे मिळेल. ओके, पहा आता याचं आपण स्पष्टीकरण समजून घेऊया. अध्यापनाची काही महत्वाची जी प्रतिमाने आहेत आणि त्यांचे जनक, ओके, ते आपण या ठिकाणी समजून घेऊ. वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या किंवा ही PDF तुम्हाला मिळणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. कसं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे किंवा कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, चला बघा अध्यापनाची प्रतिमाने. मग आता रिचर्ड सचमन आपण बघितलं पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान. हिल्डा टाबा, ओके, यांचं काय उद्गमन प्रतिमान. हिल्डा टाबा यांचं कोणतं येतं उद्गमन प्रतिमान. जेरॉन ब्रुनर यांचं आहे संकल्पना प्राप्ती प्रतिमान. जेरॉन ब्रुनरचं काय संकल्पना प्राप्ती प्रतिमान आहे. जीन पियाजे, जीन पियाजेचं बघा विद्यार्थी मित्र, जीन पियाजेचं काय आहे बोधात्मक विकास प्रतिमान. हे IMP आहे. जीन पियाजेवरती आपल्याला विचारलं जाऊ शकतं. बघा यापूर्वी आपल्याला यावरती या टॉपिकवर कुठल्या पद्धतीचा प्रश्न आलेला आहे तर याचा जोड्या लावा म्हणून आलेला आहे विद्यार्थी मित्र. ओके, जोड्या लावा किंवा चुकीची जोडी ओळखा या टाईपचा प्रश्न येतो. जोड्या लावा किंवा चुकीची जोडी ओळखा या 2 टाईप मधील एका टाईप मध्ये यावरती प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये डेफिनेटली हा विचारला जातो. ओके, त्यानंतर बघा अग्रज संघटक प्रतिमान. अग्रज संघटक प्रतिमान हे कोणाचं आहे डेव्हिड आसुबेल यांचं आहे. कोणाचं आहे तर हे डेव्हिड आसुबेल यांचं हे प्रतिमान आहे. त्यानंतर स्मृती प्रतिमान जेरी लुकस यांचं येतं आणि जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान हे परीक्षेमध्ये आलेलं आहे. ओके, जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान हे यापूर्वी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. हे जोसेफ श्वाब यांचं आहे. कोणाचं आहे जोसेफ श्वाब यांचं आहे. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजेच TET 2026 संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील.
कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून त्या ठिकाणी मिस होणार नाही विद्यार्थी मित्र। आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही PDF डाउनलोड करायची असेल तर ही PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्यापनातील प्रगती दाखवणाऱ्या आलेखास काय म्हणतात? बघा, विद्यार्थ्याचे जे अध्यापन आहे, अध्यापनाची जी प्रगती आहे, ओके, तर या ठिकाणी अध्ययनातील प्रगती दाखवण्याचा वक्र जो आहे याला काय म्हणतात? आलेखाला काय म्हणतात? त्या अध्यापन वक्र, अध्ययन वक्र, बिंदू चक्र की बिंदू वक्र? तर विद्यार्थी मित्र याला काय म्हणतात? अध्ययन वक्र म्हणतात। काय म्हणतात? अध्ययन वक्र। अध्ययनातील प्रगती दर्शवतो ना, ओके, कशातील प्रगती दाखवत आहे? तर हा अध्ययनातील दाखवत आहे। ओके, अध्ययनातील प्रगती। तर बघा आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी या टाईपचा आलेख असतो, सुरुवात अशी होते, ओके, त्यानंतर थोडंसं असं जातं, त्यानंतर असं जातं आणि एक टाईप येतं की असं म्हणजे हा वर जातो। ओके, बघा मग या ठिकाणी कुठेतरी असा हा थांबल्यासारखा वाटतो। ओके, कुठेतरी काय असा हा आपल्याला दिसतं की प्रगती सगळ्या गोष्टी काय अशा थांबलेल्या आहेत, फ्लॅट लाईन बनते। ओके, तर हा जो पॉइंट असतो ना याला काय म्हणतात? याला म्हणतात पठारावस्था। काय म्हणतात? पठारावस्था। ओके, याला अध्ययन वक्र म्हणतात। आता हे आपण स्पष्टीकरणामध्ये डिटेल मध्ये समजून घेऊ, म्हणजे या टॉपिकवर जर प्रश्न आला तर तुमचा कसाच चुकणार नाही त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र। ओके, बघा आता काय, अध्ययनातील प्रगती दाखवणाऱ्या आलेखास काय म्हणतात? तर अध्ययन वक्र असे म्हणतात। हे झालं याचं उत्तर। तर बघा, विशिष्ट कौशल्य संपादन करताना अध्ययनार्थांनी केलेले प्रयत्न, त्याने केलेली प्रगती याच्यातील परस्पर संबंध कसा आहे हे या आलेखाच्या मदतीने आपणास दाखवता येते। अशा काढलेल्या आलेखास काय म्हणतात? अध्ययन आलेख किंवा अध्ययन वक्र असे म्हणतात। बघा, अध्ययनातील प्रगती दाखवत जाते याला काय म्हणतात? अध्ययन वक्र। काय म्हणतात या आलेखास? या आलेखास म्हणतात विद्यार्थी मित्र अध्ययन वक्र किंवा अध्ययन आलेख। ओके, चला बघा आता विद्यार्थी मित्र आता हे जे आलेख आहे, ओके, मग बघा या अध्ययन वक्राची काही वैशिष्ट्ये आहेत। ओके, बघा या ठिकाणी अध्ययन वक्राची वैशिष्ट्ये आहेत ती खूप महत्वाची। आता हा पूर्ण टॉपिकच क्लिअर होऊन जाणार या ठिकाणी। पहा, सुरुवातीचा टप्पा, सगळ्यात पहिले आपण सुरुवात करतो ना, तो असतो सुरुवातीचा टप्पा। मग काय, तर यामध्ये बघा नवीन कौशल्य शिकताना सुरुवातीला प्रगतीचा वेग हा मंद असतो, कारण नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यात येत असते। ओके, आपण जर एखादी नवीन गोष्ट शिकायला तर आपल्या त्या ठिकाणी सुरुवातीचा वेग काय असणार? हा कमी असणार, कारण आपण त्या ठिकाणी नवीन परिस्थिती सोबत काय स्वतःला जुळवून घेत असणार। ओके, आणि त्यामुळे काय बुद्धी ही खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी खर्च होते, बरोबर आहे। ओके, त्यानंतर जलद प्रगतीचा टप्पा। आता यामधील बेसिक जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या, सुरुवातीला तुम्ही खूप मेहनत घेतली ना, मग बेसिक गोष्टी क्लिअर झाल्या तर मूलभूत गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या, मूलभूत गोष्टी आपण शिकलो, समजलो, मग समजल्यानंतर काय प्रगतीचा वेग हा झपाट्याने वाढतो। ओके, बघा प्रगतीचा वेग काय होतो? झपाट्याने वाढतो। मग तिसरा टप्पा येतो, तो म्हणजे काय? पठारावस्था। आता बघा ही वेळ अशी असते की विद्यार्थी मित्र आपण किती शिकत आहे, किती प्रयत्न करताय, असं वाटते की आपल्याला काहीच येत नाही, सगळं काही प्रगती थांबल्यासारखी वाटते। काय वाटते यामध्ये? प्रगती। बघा इथे हा असा काळ आहे जिथे प्रयत्न चालू असूनही काय प्रगती ही खुंटल्यासारखी वाटते, थांबल्यासारखी वाटते। या अवस्थेला म्हणतात पठारावस्था। यावरती परीक्षेमध्ये खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, IMP पॉइंट आहे, नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर अंतिम प्रगतीचा टप्पा। आता पठारावस्थेनंतर जी प्रगती सुरू होते, ओके, पुन्हा प्रगती सुरू होते आणि आपण आपल्या कमाल मर्यादेपर्यंत पोहोचतो, तो म्हणजे अंतिम प्रगतीचा टप्पा। आणि सर्वात शेवटी येते ती म्हणजे शारीरिक परिसीमा। ओके, म्हणजे काय? शारीरिक परिसीमा म्हणजे प्रगतीच्या अंतिम टप्प्याचे शेवटचे टोक, जिथं कितीही प्रयत्न केला, कितीही या ठिकाणी आपण केलं तर त्या ठिकाणी काय, तर जी अशी अवस्था आहे ज्यानंतर काय अधिक प्रगती त्या ठिकाणी दिसून येत नाही। ओके, अंतिम परिसीमा, ज्या शारीरिक परिसीमा असे म्हणतात। आणि बहुतेक विद्यार्थी जे असतात, बहुतेक अध्ययनार्थी असतात, यांची प्रगती ही शारीरिक परिसीमेच्या खालीच रेंगाळत राहते। ओके, चला विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण जर आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे। जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। ओके, चला यानंतर हा प्रश्न घेऊया। बघा काय आहे? प्रभुत्व संपादन उपपत्ती। ओके, प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे? बघा विद्यार्थी मित्र, प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे? जड, डॉक्टर ब्लूम, स्पियरमन आणि डेव्हिड आसुबेन। ओके, तर प्रभुत्व संपादन उपपत्ती ही कोणाची आहे विद्यार्थी मित्र? तर बघा
ही डॉक्टर ब्लूम यांची आहे. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता या ठिकाणी CS जड यांची कोणती आहे? सामान्यीकरण उपपत्ती. CS जड यांची कोणती उपपत्ती आहे? सामान्यीकरण उपपत्ती आहे विद्यार्थी मित्र. त्यानंतर डॉक्टर ब्लूम प्रभुत्व संपादन. डॉक्टर ब्लूमची काय? प्रभुत्व संपादन डॉक्टर ब्लूम यांची आहे. स्पियरमन बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत आपण बघितलं होतं. ओके, स्पियरमन यांचा काय? बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत येतो. ओके, त्यानंतर डेव्हिड आसुबेल. बघा विद्यार्थी मित्र, डेव्हिड आसुबेल संदर्भात आपण समजून घेऊ. डेव्हिड आसुबेलचं काय? तर अध्ययन अनुदेश उपपत्ती. ओके, डेव्हिड आसुबेलचं काय विद्यार्थी मित्र? तर अध्ययन अनुदेश उपपत्ती. ओके, डेव्हिड आसुबेल यांची येते. क्लिअर आहे? प्रभुत्व संपादन डॉक्टर ब्लूम यांची ही उपपत्ती आहे. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण खूप महत्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. ओके, खूप सारे महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओत कव्हर केले. बघा या ठिकाणी जड सामान्यीकरण उपपत्ती डॉक्टर ब्लूम, प्रभुत्व संपादन स्पियरमन, द्विघटक डेव्हिड आसुबेल, अध्ययन अनुदेश उपपत्ती. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळणार आणि कोणताही व्हिडिओ त्या ठिकाणी मिस होणार नाही. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, वैदिक संस्कृतीमधील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतींची माहिती आहे? बघा वैदिक संस्कृतीमधील जे 4 ग्रंथ आहेत, ओके, ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद, हे जे 4 ग्रंथ आहेत, तर यापैकी कोणत्या वेदात, कोणत्या ग्रंथामध्ये या ठिकाणी औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा विद्यार्थी मित्र, तर औषधी वनस्पतीची जी माहिती आहे ही कशामध्ये दिलेली आहे रे? तर ही अथर्ववेदामध्ये दिलेली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 अथर्ववेद हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा या ठिकाणी आपण याचं स्पष्टीकरण समजून घेऊ. बघा विद्यार्थी मित्र, या प्रकारचे जे आहेत आपले 4 वेद आहेत. ओके, 4 वेद आहेत. यामध्ये ऋग्वेदामध्ये काय दिलेलं आहे? तर ऋग्वेदामध्ये विद्यार्थी मित्र देवदेवता यांचं पूजन कशा पद्धतीने करायचं त्या पूजनासंबंधी माहिती त्यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर जो आहे सामवेद हा संगीताचा ग्रंथ मानला जातो. ओके, संगीताचा पाया ज्यामध्ये जातं, संगीतासंबंधी माहिती जी आहे, ओके, संगीत जे आहे याच्यामध्ये कशात आहे? सामवेदामध्ये येते. त्यानंतर अथर्ववेद ज्यावरती आपला प्रश्न होता, तर अथर्ववेदामध्ये बघा या ठिकाणी ऋषीमुनी जे सांगत आहेत त्या पद्धतीने औषधी वनस्पती संदर्भात माहिती जी आहे ही कशामध्ये आहे? ही अथर्ववेदामध्ये देण्यात आलेली आहे. आणि यजुर्वेदामध्ये यज्ञ विधी जे आहे तर त्या संबंधी माहिती ही यजुर्वेदामध्ये देण्यात आलेली आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, पहा या ठिकाणी डिटेलमध्ये स्पष्टीकरण बघा. ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे. यात विविध देवतांच्या स्तुतीसाठी केलेले मंत्र आणि औषधी वनस्पतींविषयी माहिती दिली आहे. यावरतीच आपला प्रश्न होता. पहा आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्र यामध्ये आहे, ओके, औषध दिले आहे, पण मुख्य जो आहे, मुख्य कशामध्ये दिलेला आहे ते देखील समजून घेऊया. बघा सामवेद हा संगीताचा पाया मानला जातो. यात ऋग्वेद वैदिक मंत्र सुरात कसे गावे याचे मार्गदर्शन केले आहे. ओके, ऋग्वेदामधील मंत्र जे आहे ते देवाच्या स्तुती हे सुरात कसे गावे याचं मार्गदर्शन केलं आहे. त्यानंतर बघा सगळ्यात महत्वपूर्ण यावरती आपला प्रश्न होता अथर्ववेद. तर यात विविध प्रार्थना आहेत. त्यानंतर दैनंदिन जीवन आणि औषधोपचार आणि विज्ञानाशी संबंधित मंत्र, ओके, औषधोपचार संबंधित जे वनस्पती आहेत त्यांची माहिती देण्यात आलेली आहे. आणि यजुर्वेद जो आहे यामध्ये यज्ञ आणि धार्मिक विधीविषयीचे नियम आणि मंत्र हे यजुर्वेदामध्ये देण्यात आलेली आहेत विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. बीजगणिताला दिलेले अल्जेब्रा, बघा बीजगणिताला देण्यात आलेले अल्जेब्रा हे जे नाव आहे हे मूळचे कोणत्या भाषेमधील आहे? अल्जेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेमधील आहे? अरबी, ग्रीक, जर्मन की लॅटिन? तर अल्जेब्रा जो आहे हे मूळ अरबी भाषेमधील आहे. ऑप्शन नंबर 1 अरबी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे. सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा विद्यार्थी मित्र, IMP असा हा प्रश्न आहे. परीक्षेमध्ये हा प्रश्न वारंवार रिपीट होत असतो. ओके, पहा काय म्हटलेलं आहे. सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? पाटणा, पैठण, बदामी, हम्पी. तर विद्यार्थी मित्र प्रतिष्ठान हे पूर्वी कोणाचं नाव होतं? तर हे पैठणचं होतं. ओके, पैठणलाच म्हणायचे प्रतिष्ठान. ओके, आताचं जे पैठण आहे छत्रपती संभाजीनगर मधील
हे सातवाहन राज्याचं काय होतं, साम्राज्याची राजधानी होती. काय होतं, प्रतिष्ठान. त्याचा काय म्हणतात, त्याला पैठण म्हणतात. ऑप्शन नंबर 2 पैठण हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा मग आता हे इतर 4 ऑप्शन काय हे देखील तुम्हाला सांगतो. बघा विद्यार्थी मित्र, बदामी जी आहे, बदामी ही कोणत्या, तर ही चालुक्य साम्राज्याची राजधानी होती. ओके, कोणते, चालुक्य साम्राज्याची राजधानी होती बदामी. हम्पी, हम्पी ही राजधानी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. ओके, हम्पी कशाची होती, तर विजयनगर साम्राज्य, विजयनगरचं जे साम्राज्य आहे तर विजयनगर साम्राज्याची राजधानी होती हम्पी. ओके, आणि विद्यार्थी मित्र पाटणा म्हणजे काय, सध्याचे काय आहे, तर सध्याचे पटना. पाटणा काय सध्याचे, हे सध्याचे आहे पटना. आणि पटना ही कोणत्या साम्राज्याची राजधानी होती, तर पटना ही विद्यार्थी मित्र मौर्य साम्राज्याची राजधानी होती. ओके, पूर्वीचं काय, मौर्य साम्राज्य जे होतं त्याची राजधानी होती पटना. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. चलो बघा, पटनाचंच काय या ठिकाणी मौर्य साम्राज्याच्या कालखंडामध्ये याला काय म्हणायचं, याला पाटलीपुत्र या नावाने ओळखलं जायचं. काय, पटनाचं काय होतं, पूर्वीचं नाव पाटलीपुत्र असं नाव होतं. विद्यार्थी मित्र हे देखील लक्षात असू द्या. आपल्याला कुठल्याही पद्धतीने जर प्रश्न आला तर या ठिकाणी तुमचा आता या टॉपिकवरचा प्रश्न चुकणार नाही कसाच. ओके, पहा या पद्धतीचं आपण डिटेल स्पष्टीकरण या ठिकाणी घेतलेलं आहे. पटनाचं सुरुवातीचं नाव होतं या ठिकाणी पाटलीपुत्र. त्या ठिकाणी प्रतिष्ठानचं सुरुवातीचं नाव जे होतं प्रतिष्ठान, सध्याचं नाव काय, पैठण. प्रतिष्ठानचं सध्याचं नाव काय, पैठण हे आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणती, आपल्याला योग्य असणारं विधान या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा काय विधान अ आहे, निजामशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला. ओके, निजामशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला. त्यानंतर ब आहे, निजामशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती. तर बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी योग्य विधान काय आहे, फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, अ ब दोन्ही योग्य की अ आणि ब दोन्ही अयोग्य. तर विद्यार्थी मित्र अ आणि ब ही दोन्ही विधाने चुकीची आहे या ठिकाणी. ओके, ही दोन्ही विधाने काय दिली आहेत, ही दोन्ही विधाने चुकीची. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. मग आता दोन्ही विधाने चुकीची, मग योग्य उत्तर काय असायला हवं हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र, तर बघा शहाजीराजांना जे आहे सरलष्कर हा जो किताब आहे हा निजामशहाने नव्हता दिला. हा कोणी दिला होता, तर हा आदिलशहाने दिला होता. कोणी दिला होता, हा आदिलशहाने दिला होता. ओके, आदिलशहा. आणि सोबतच बंगळूरची जी जहागिरी आहे ती देखील आदिलशहाने दिली होती, निजामशहाने का नाही. ओके, निजामशहाने नाही. त्यामुळे दोन्ही विधाने ही चुकीची आहेत. क्लिअर आहे सर्वांना. चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढचा प्रश्न काय, छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा योग्य पर्याय. बघा निष्ठावंत पाईक नसलेल्या म्हटलेला आहे, आपल्याला निष्ठावंत पाईक असलेला नाही. प्रश्न व्यवस्थित वाचणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा योग्य पर्याय इब्राहिम, सिद्दी इब्राहिम, दौलत खान, सिद्दी हिलाल आणि दाऊद खान. तर विद्यार्थी मित्र निष्ठावंत पाईक नसलेला योग्य पर्याय तो कोणता आहे, तर दाऊद खान आहे. ओके, दाऊद खान हा निष्ठावंत नसलेला म्हणजे हा शत्रू राज्यामध्ये होता. ओके, शत्रू याच्यामध्ये होता, त्यामुळे दाऊद खान हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता दाऊद खानच काय दिलं या ठिकाणी. मग आता हे सिद्दी इब्राहिम, दौलत खान, सिद्दी हिलाल हे यामध्ये तर होतेच विद्यार्थी मित्र. हे काय होते, तीनही निष्ठावंत मध्ये आहेत. ओके, पहा मग आता सिद्दी इब्राहिम जो आहे हा फोंड्याच्या किल्ल्याचा काय होता, हा छत्रपती शिवरायांच्या फोंड्याचा जो किल्ला होता तेथील हा किल्लेदार होता. सिद्दी इब्राहिम काय होता, हा किल्लेदार होता. त्यानंतर विद्यार्थी मित्र दौलत खान जो आहे हा आरमारामध्ये होता. ओके, छत्रपती शिवरायांचं जे आरमार त्यांनी स्थापन केलं त्या आरमारामध्ये होता. सिद्दी हिलाल, सिद्दी हिलाल विद्यार्थी मित्र काय होते, तर हे घोडदळामध्ये एक सैनिक होता. ओके, घोडदळामध्ये हा एक महत्वपूर्ण सैनिक होता. ते सर्व छत्रपती शिवरायांचे निष्ठावंत होते. दाऊद खान हा शत्रूशी संबंधित होता. ओके, हा शत्रूकडून सामील होता. त्यामुळे दाऊद खान ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, छत्रपती शिवरायांनी ओके छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील पंतप्रधान ओके प्रधानांच्या अष्टप्रधान मंडळातील पंतप्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून कोणत्या स्वरूपाचा दिला. ओके, कोणत्या स्वरूपात मोबदला द्यायची, इमाने द्यायची का, छत्रपती शिवाजी महाराज नाही, जहांगीरी पण नाही द्यायची आणि वतने पण नाही द्यायची, या सर्वांच्या ते विरोधात होते. ते काय द्यायचे, रोख पगार. ऑप्शन नंबर 2 रोख पगार हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, भावार्थ रामायणाच्या निमित्ताने
भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाट्याच्या परंपरेला उचलून धरणे या प्रकाराच्या साहित्याशी संबंधित कोण होते? आता बघा, भावार्थ रामायणाच्या निमित्ताने, मग हे कोणता प्रकार यायचा? याला काय म्हणायचे विद्यार्थी मित्र? तर याला भारूड हा प्रकार होता. कोणता प्रकार होता हा? भारूड. मग कोणते संत आहे या संबंधित? तर संत एकनाथ. ऑप्शन नंबर 1 संत एकनाथ हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, संत एकनाथ हे या ठिकाणी असायचे. ओके, चला विद्यार्थी मित्र, तुम्ही जर टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि स्पष्टीकरण आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिव छत्रपती असे अक्षर कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले? श्री राजा शिव छत्रपती असे अक्षर कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले असा प्रश्न या विचारलाय. बघा, सोन्याचा होन, सोन्याची मोहर, चांदीचा होन आणि चांदीची मोहर. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी सोन्याचा होन त्या ठिकाणी पाडण्यात आला होता. ओके, बघा सोन्याच्या होनावरती काय होतं? शिव छत्रपती, राजा शिव छत्रपती कशावर? सोन्याच्या होनावरती होतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 सोन्याचा होन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, सोन्याचा काय होता? होन. सोन्याचं जे नाणं होतं त्याला काय म्हणायचे? होन. मग चांदी जी होती विद्यार्थी मित्र, चांदीचं जे नाणं होतं, ओके, चांदीचे नाणे त्याला काय म्हणायचे? त्याला शिवराई. काय म्हणायचे? शिवराई. ओके, ही अशी नाणी जी आहे त्या ठिकाणी पाडण्यात आली होती. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा योग्य पर्याय कोणता? ओके, बघा जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? बघा, जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किमान 50. ओके, किमान किती असते? 50 असते. जिल्हा परिषदेत सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य नसतात. हे काय या ठिकाणी चुकीचं आहे. सदस्य संख्या म्हटल्या 50 हे बरोबर असणार आहे. एकच उत्तर असणार आहे विद्यार्थी. 4 पैकी एकच. मग ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य असणार आहे. किमान सदस्य किती आहे? किमान कमीत कमी किती असले पाहिजे? हे 50 सदस्य असले पाहिजे. कमीत कमी किती? 50 सदस्य. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पहा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र. प्रश्न काय? माणूस सुरुवातीच्या काळात म्हणजे प्राचीन काळात बोरूने लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करत असे? बघा, कशाच्या सहाय्याने लिहायचं आहे? बोरूच्या सहाय्याने लिहायचं आहे प्राचीन काळामध्ये. मग हे लिहिण्यासाठी एका झाडाची साल वापरायचे. कोणत्या झाडाच्या सालीचा वापर करायचे? पळस, कांचन, साल की पपायरस? तर विद्यार्थी मित्र, त्यावेळी पपायरस या झाडाच्या सालीचा वापर केला जायचा. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 पपायरस हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पपायरस. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. भारतातील पारसी समाज ओके उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हणतात? ओके, भारतातील जो पारसी समाज आहे तो उपयोगात आणत असलेली जी कालगणना होती त्या कालगणनेला काय म्हणतात असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. पतेती, शहनशाही, हिजरी आणि पृथ. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी बघा, पारसी समाजात जी कालगणना उपयोगात यायची तिला काय म्हणायची? शहनशाही. ओके, ही पारसी समाजामध्ये यायची. ओके, आणि बघा जे मराठा होता, मराठा समाजामध्ये विद्यार्थी मित्र शक ही कालगणना वापरली जायची. ओके, कोणती? शक. यानंतर पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय. बघा, महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्यामधील असणारी खनिज याची अयोग्य जोडी. ओके, सिंधुदुर्ग भंडारा लोह खनिज अगदी बरोबर आहे. नागपूर भंडारा मॅग्नीज बरोबर आहे. सिंधुदुर्ग गडचिरोली मॅग्नीज चुकीचं आहे. सिंधुदुर्ग गडचिरोलीमध्ये मॅग्नीज आहे का? नाही. ओके, त्यानंतर नागपूर गडचिरोली लोह खनिज हे देखील बरोबर आहे. तर आपल्याला चुकीची ओळखायची आहे. चुकीची एकच आहे. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शवणारा पर्याय. आता विद्यार्थी मित्र, हा जो प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला जे गट देण्यात आलेला आहे यापैकी प्रत्येक मधून काय राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे हा प्रश्न जो आहे हा टीईटी परीक्षेमध्ये रद्द करण्यात आला होता. ओके, हा प्रश्न काय रद्द करण्यात आला होता. यानंतर पुढचा प्रश्न बघा. नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते? बघा, समोच्चता दर्शक रेषा ओके म्हणजे काय? समोच्चता दर्शक जी रेषा असते काय दाखवते? जमिनीवरील भागाचा जो चढ उतार आहे ओके चढ उतार ही दर्शवणारी रेषा असते समोच्चता दर्शक. मग बघा या ठिकाणी काय करते हे तर बघा समोच्चता दर्शक रेषा या समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणी जोडणारी रेषा आहेत. अगदी बरोबर. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा समोच्चता दर्शक रेषा काय असतात? या समुद्र सपाटीपासून जी उंची आहे ही समान उंचीवर दाखवणारी ठिकाणे दर्शवली जाते. कशाद्वारे? समोच्चता दर्शक रेषेद्वारे ही ठिकाणे दर्शवली जातात.
ओके, ऑप्शन नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, परीक्षेला अवधी हा खूप कमी आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली उत्तर या ठिकाणी समजून घेत आहोत. बघा यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्य घटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालीलपैकी कशात होईल? बघा, मतदाराचा अधिकार हा कोण कशामध्ये येणार? मानव अधिकार, घटनात्मक अधिकार, मूलभूत अधिकार की समानतेचा? घटनेनुसार म्हटलेला आहे, घटनेनुसार म्हटलेला आहे, मग त्या ठिकाणी हा कुठला अधिकार झाला? तर हा घटनात्मक अधिकार झाला. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 घटनात्मक अधिकार हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर स्पष्टीकरण आवडत असेल तर सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. ओके, चला, आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणते आहे? बघा, उच्च न्यायालय असणारे ठिकाण या दिलेल्या पर्यायापैकी कोणतं आहे? दिसपूर, इम्फाल, इटानगर की तिरुवनंतपुरम? तर उच्च न्यायालय असणारे ठिकाण दिलेल्या पर्यायापैकी कोणतं आहे विद्यार्थी मित्र? तर ते आहे इम्फाल. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, इम्फाल या ठिकाणी काय उच्च न्यायालय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्राशी युनोशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे? ओके, बघा दिलेल्या पैकी जिनिव्हा या ठिकाणी मुख्यालय असणारी संघटना कोणती आहे? बघा, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्को ज्याला म्हणतात, जागतिक आरोग्य संघटना WHO, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग आणि अन्न व शेती संघटना. तर विद्यार्थी मित्र कशाचा आहे बरं या ठिकाणी? तर पहा, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग जो आहे याचं मुख्यालय कुठे आहे? जिनिव्हा दिलेल्या पर्यायापैकी. ओके, कुठे आहे? याचं जिनिव्हा या ठिकाणी येतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. बघा, वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? ओके, गटामध्ये न बसणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. बघा, कांजीवरम, कडियाल, सोलापुरी आणि पितांबरी. तर विद्यार्थी मित्र, कांजीवरम झालं, कडियाल झालं, पितांबरी झालं, हे सर्व काय आहेत? या सर्व साड्याचे प्रकार आहेत. ओके, हे सर्व काय? हे साड्याचे प्रकार आहेत. मात्र सोलापुरी ही काय येते? ही सर्व काय येते? बघा या ठिकाणी वस्त्राशी संबंधित आहे, मात्र गटात नाही बसणार आहे. तर सोलापुरी ही काय? ही शाल आहे. ओके, ही काय? शाल. तर सोलापुरी हे बसणार नाही. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र. इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे. बघा, वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात. बघा, वर्षभराच्या काळामध्ये पृथ्वीवर वेगवेगळ्या पद्धतीचे ऋतू निर्माण होतात. ओके, तर बघा आता हे जे ऋतू निर्माण होतात तर याची कारणे कोणती? याचे योग्य कारण कोणते आहे दिल्या पर्याय? बघा, एक म्हणजे पृथ्वीचा कललेला आस, दुसरा आहे पृथ्वीचे परिभ्रमण. तर विद्यार्थी मित्र बघा, पृथ्वी जराशी झुकलेली आहे, पृथ्वीचा आस कसा आहे? थोडासा कललेला आहे आणि पृथ्वी काय करते? परिभ्रमण करते, म्हणजे स्वतःभोवती फिरते. सूर्याभोवती परिवलन होती, स्वतःभोवती काय? सूर्याभोवती फिरता फिरते, स्वतःभोवती देखील फिरते. आणि ही दोन्ही कारणे कशासाठी कारणीभूत आहेत? तर या ठिकाणी हे ऋतू बदलासाठी ही दोन्ही कारणे आवश्यक आहेत. ओके, ऋतू बदल जे आहे पृथ्वीवर या दोन्ही कारणामुळे होत असतो. त्यामुळे 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर आहेत. मग अ आणि ब दोन्ही योग्य असणारा पर्याय कोणता आहे? तर विद्यार्थी मित्र अ आणि ब दोन्ही योग्य. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, ऑप्शन नंबर 3 हा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मरुभूमी उत्सव हा कुठे होतो? तर हा जैसलमेर या ठिकाणी साजरा होतो. ओके, मरुभूमी उत्सव हा जैसलमेर या ठिकाणी साजरा होतो. तर त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्र कार्निवल हा उत्सव कुठे साजरा होतो? तर कार्निवल जो आहे हा कुठे साजरा होतो? तर हा पणजी या ठिकाणी साजरा होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 पणजी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न पहा, भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यायापैकी कोणती? बघा, भारतातील जो पश्चिम घाट आहे तर पश्चिम घाटाच्या पर्यायामध्ये विसंगत असणारी बाब कोणती? युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये समावेश अगदी बरोबर आहे. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक हा आहे, हे देखील स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहेत. जैवविविध्य संवेदनशील क्षेत्राचा एक भाग आहे, अगदी बरोबर आहे. कळसुबाई हे त्यातील सर्वात उंच शिखर आहे. पश्चिम घाटामधील आहे काय? ओके, पश्चिम घाटातला आहे का? नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर 4 हे विधान चुकीचं असणार आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, विसंगत पर्याय एकच विसंगत आहे, ते म्हणजे कळसुबाई त्यातील सर्वात उंच शिखर. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? बघा, खालील पर्यायापैकी
अयोग्य असणारं विधान कोणतं आहे असं ओळखायचं आहे. बघा, मानवातील नरांमध्ये XY गुणसूत्रे असतात. ओके, मानवातील जो नर आहे त्या ठिकाणी काय असतात, XY गुणसूत्रे असतात. अगदी बरोबर आहे. प्रामुख्याने पक्ष्यांमधील नरांमध्ये XX गुणसूत्रे असतात. हे विधान चुकीचं आहे. फुलपाखरा ओके, पक्षामध्ये XX म्हटलं, हे विधान स्टेटमेंट बरोबर आहे विद्यार्थी मित्र. ओके, त्यानंतर फुलपाखरासारख्या कीटकांच्या मादीत XX गुणसूत्रे असतात. ओके, हे असतात का, नाही, हे विधान चुकीचे आहे. यामध्ये X आणि Y दोन्ही असतात. प्रामुख्याने पक्षामध्ये मादीकडून येणारे गुणसूत्र संतती लिंग ठरवते, हे देखील बरोबर आहे. आता आपल्याला कळलं अयोग्य विधान, तर अयोग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3, हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, फुलपाखरांसारख्या कीटकांमध्ये मादीत काय असते, XX गुणसूत्रे असतात, तर XY गुणसूत्रे त्या ठिकाणी असतात. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न पहा, वनस्पती व त्यांच्या अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता. बघा, वनस्पती आणि त्याची अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय. ओके, पहा, रानभेंडी इंधन, गुळवेल, योग्य जोडी. ओके, बरोबर जोडी म्हणजेच काय, या ठिकाणी बरोबर असणारी जोडी आपल्याला ओळखायची आहे. ओके, योग्य म्हणजेच काय, तर बरोबर असणारी. तर बघा, रानभेंडीपासून इंधन, गुळवेल तेल, शिरशीर रंग आणि राळ धागा. तर विद्यार्थी मित्र, हे सर्व चुकीचे आहे. एकच बरोबर आहे, ते म्हणजे रानभेंडीपासून इंधन निर्माण होते. ऑप्शन नंबर 1 रानभेंडी इंधन हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्र, टीईटीच्या परीक्षेला खूप कमी अवधी शिल्लक आहे. ओके, बघा 21 जून रोजी हा पेपर होणार आहे, त्यामुळे आपण ऑलरेडी यूट्यूबवरती आपले सर्व व्हिडिओ लेक्चर्स हे ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आपल्या चॅनलवरती व्हिजिट करायचं आहे. चॅनलवर जाऊन त्या ठिकाणी कोर्स अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. त्या कोर्समध्ये तुम्हाला मानसशास्त्राचे सर्व व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील त्या ठिकाणी. ओके, जवळपास 30 व्हिडिओ त्यामध्ये अवेलेबल आहेत. ते सर्व व्हिडिओज तुम्ही बघायची आहेत विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील कारण, ओके, खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. बघा, कारण आणि परिणाम या ठिकाणी दिले, याचा अर्थ लक्षात घ्यायचा आणि योग्य असणारा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. ओके, बघा, कारण काय आहे, तर समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते, त्यामुळे समुद्रात पोहणे अवघड होते. ओके, समुद्राच्या पाण्याची घनता काय, जास्त असते. अगदी बरोबर आहे. त्यामुळे समुद्रात पोहणे अवघड होते का, नाही, हे चुकीचं आहे. त्यामुळे फक्त हे एकच विधान या ठिकाणी बरोबर आहे. आणि असा पर्याय कोणता आहे, तर ऑप्शन नंबर 1 फक्त अयोग्य. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी. बघा विद्यार्थी मित्र, हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये डेफिनेटली असतो. ओके, कोणता म्हटलाय, द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यायामध्ये कोणता. आता अन्न साखळी आपण जशी पुस्तकात आपल्याला असते त्याच पद्धतीची असेल आहे का नाही, इथं पर्यायानुसार म्हटलेलं आहे. काय, आपल्याला जे पर्याय दिले ना त्यानुसार ठरवायचं. आपण जर अन्न साखळी बघतो तर आपण सगळ्यात पहिले काय पाहतो, सगळ्यात पहिले आपण बघतो गवत. गवताच्या वरी काय येतात, गवतावर कीटक जगते. ओके, कीटकाच्या वरी आपण धरतो पक्षी. हे आपली अन्न साखळी बनते, ही आपली अन्न साखळी जाते. ओके, यामध्ये साप वगैरे हे. तर असं आहे का, नाही. आपल्याला या ठिकाणी जे ऑप्शन दिले असतील ना त्या ऑप्शन नुसार अन्न साखळी बघावी लागेल. ओके, दिलेल्या पर्यायापैकी. मग आता पर्याय काय दिले आहेत, वटवाघूळ, घुबड, गरुड आणि खार. तर यानुसार द्वितीय भक्षक कोणता असणार आहे, तर यानुसार द्वितीय भक्षक जर म्हटलं तर तो होतो विद्यार्थी मित्र घुबड. ओके, बघा कोण होतो, घुबड. तर पहा कशा पद्धतीनं हे देखील आपण समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्र, सगळ्यात पहिल्या स्थानी कोणता येतो, प्राथमिक भक्षक म्हटलं तर वटवाघूळ. ओके, बघा प्रथम भक्षक कोणता येतो, वटवाघूळ. आता आपण समजूनच घेऊ या ठिकाणी. बघा, हा कीटक भक्षक आहे, हा कीटक खातो. ओके, काय करतो, कीटवाघ खातो. त्यानंतर येतो घुबड. ओके, हा मांस भक्षक आहे, हा वटवाघळाला खातो, वटवाघूळ खाते. ओके, घुबड काय करते, वटवाघळाला खाते. त्यानंतर गरुड हा सर्वोच्च मांस भक्षक, हा घुबड देखील खाऊ शकतो. ओके, सर्वोच्च मांस भक्षक आहे, हा मोठे प्राणी देखील खातो. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र, खार जी आहे ती शाकाहारी आहे, ती फळे, बिया, धान्य हे खाते. ओके, मग बघा या ठिकाणी काय, या अन्न साखळी जी आहे, ही जी अन्न साखळी आहे, या अन्न साखळीत ऊर्जा एका सजीवापासून दुसऱ्या सजीवाकडे जाते. ओके, या अन्न साखळीमध्ये काय होते, ऊर्जा जी आहे ती एका सजीवापासून दुसऱ्या सजीवाकडे जाते. मग दिल्यापर्यंत काय होतं, घुबड हा या ठिकाणी काय होता, द्वितीय भक्षक होता. ओके, चला विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही स्पष्टीकरणावाली PDF हवी असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ओके, चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, देवराई या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते आहे. बघा, देवराई ही जी संकल्पना आहे त्या देवराई संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते आहे.
धार्मिक पर्यटन स्थळ, वनस्पती व प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन, उत्तराखंड या राज्यातील प्रसिद्ध वनक्षेत्र, की चिपको चळवळीचा एक भाग. यापैकी सगळ्यात योग्य कोणतं वैशिष्ट्य वाटते? एकच वाटतं, ते म्हणजे वनस्पती व प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्र, काय आहे प्रश्न? आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने खालील पर्यायापैकी कोणती? बघा या ठिकाणी उष्ण प्रदेशीय काटेरी वने, उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने, उष्ण प्रदेशीय निम सदाहरित वने आणि खारफुटीची वने असे या ठिकाणी आपल्याला पर्याय दिले आहे. ओके, तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र आर्थिकदृष्ट्या महत्वाची म्हटलं म्हणजे वनसंपत्ती ज्या ठिकाणी सर्वात जास्त आहे, दिलेल्या पर्यायापैकी काय? वनसंपत्ती ज्यामध्ये जास्त असेल म्हणजे आर्थिकदृष्ट्या ती महत्वाची असेल अशी कोणती आहे? तर ती आहे तर उष्ण प्रदेशीय निम सदाहरित वने. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. मानवी शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्त्रवणारी ग्रंथी कोणती आहे? ओके, रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखली जाणारी स्त्रवणारी ग्रंथी कोणती आहे मानवी शरीरातील? जठर, पीयूषिका, लसिका की कोशिका? तर ती आहे विद्यार्थी मित्र पीयूषिका. ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, मानवी शरीरातील काय रासायनिक संदेश वहन करणारी ग्रंथी कोणती आहे? तर पीयूषिका ही आहे. ओके, चला त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न बघा. पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते आहे? बघा पोलिओ या रोगासंबंधी असणारं योग्य विधान कोणतं आहे? पोलिओचा विषाणू सर्व सस्तन प्राण्यात आढळून येतो. पोलिओचा जीवाणू मुख्यत्वे जीवाणू आहे का विषाणू? ओके, कटलं हे या ठिकाणी चुकीचंच असणार आहे. सर्व प्राण्यात सर्व सस्तन प्राण्यात आहे का? नाही, चुकीचं आहे. दरवर्षी भारतात 8 वर्षाखालील सर्व मुलांना प्लस पोलिओची मोहीम अंतर्गत 8 वर्षाखालील का? ओके, नाही. दरवर्षी होते का? नाही, काहीतरी महिन्याला होत असते. त्यानंतर पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो. आता यापैकी विधान काय कोणतं योग्य असणारं विधान काय? तर पोलिओचा जो विषाणू आहे ना हा फक्त मानवामध्येच आढळून येतो आणि हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4 पोलिओचा विषाणू हा फक्त मानवामध्ये आढळून येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. धूम्रपान करताना खालीलपैकी कोणता घातक पदार्थ निर्माण होतात? धूम्रपान करत असताना कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? बघा या ठिकाणी कोणकोणते आहेत? निकोटीन, टार, कार्बन मोनॉक्साईड. तर विद्यार्थी मित्र निकोटीन असतो धूम्रपान करताना, टार देखील येतो. ओके, कार्बन मोनॉक्साईड हे देखील येतात. म्हणजे तीनही निर्माण होतात आणि तीनही कोणत्या पर्यायामध्ये दिसतात आपल्याला? तिन्ही म्हणजे अ ब क तिन्ही म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? होप सर्वांना आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. ओके, सर्वांनी काय करायचं आहे? व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला काय करायचं आहे? सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करून साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. म्हणजेच टीईटी संदर्भात येणारा प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून त्या ठिकाणी मिस होणार नाही विद्यार्थी मित्र. आणि जर तुम्हाला आजच्या या लेक्चरची ही PDF हवी असेल तर ही लेक्चरची PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.